कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरु बळवंत बाबा महाराज की जय श्री गुरु वासुदेव बाबा महाराज की जय श्री गुरु सुधाकर बाबा महाराज की जय। सुखवटेची ठाई बहुपायी संतांच्या बहुपायी संतांचे बहुपायी संतांचे म्हणूनी केला वास नाही नास ते ठाई नाही नास ते ठाई नाही नास ते ठाई न करवे हाला हाली चाली निवारिली चिंता है निवारिली चिंता है निवारिली चिंता है म्हणूनी केला वास नाही नास ते ठाई नाही नास ते ठाई नाही नास ते ठाई तुका म्हणे निवेतनू रज कणू लागता रज कणू लागता रज कणू लागता म्हणूनी केला वास नाही नास ते ठाई नाही नास ते ठाई नाही नास ते ठाई। प्रस्तुत चिंतनाकरिता घेतलेला अभंग संत शिरोमणी जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणांचा अभंग संतपर प्रकरणातील। तुकोबाराय इथे संतांच्या ठिकाणी मी का वास्तव्य केलं हे सांगताना असं म्हणतात की सुखवटे येची ठाई बहुपायी संतांच्या संतांच्या पायी म्हणजे संतांच्या जवळ संतांच्या ठिकाणी काय मला भेटतं तर मला सुख मिळतं सुख वाटतं मला संतांच्या पायाजवळ सुख वाटतं आणि कसं वाटतं बहु म्हणजे त्याचा पारावर नाही खूप प्रमाणात मला मी सांगता येत नाही की केवढं सुख मला मिळतं बहु खूप मोठ्या प्रमाणात मला सुख वाटतं संतांच्या जवळ त्यांच्या सानिध्यात असल्यानंतर म्हणून तुकोबाराय म्हणतात की सुखवटे येची मला ह्याच ठिकाणी कोणत्या संतांच्या जवळ संतांच्या पायी येची ठाई बहुपायी संतांच्या मला खूप प्रमाणात आनंद खूप प्रमाणात सुखाची प्राप्ती संतांच्या जवळ होते आणि म्हणून मी त्या संतांच्या जवळ काय केलं आहे म्हणून केला वास मी त्या ठिकाणी राहिलो आहे नाही नासत तये ठाई त्या ठिकाणी नाश नाही आता कोणाचा नाश नाही तर त्या ठिकाणी ह्या सुखाचा नाश नाही ते सुख कसं आहे तर ते चिरंजीव आहे अढळ आहे ते सुख कधीही न संपणारं सुख आहे जे संतांजवळ मला भेटतं
संतांच्या जवळ गेल्यानंतर मला भेटतं. कारण तुकोबाराय असं म्हणतात की जर आपण देवळात गेलो, मंदिरात गेलो, त्या भगवंताचं जर दर्शन घेतलं तर तो भगवंत आपल्या दृष्टीमध्ये समाविष्ट होतो. पण कितपर्यंत? मंदिरातून बाहेर आल्यानंतर तो आपल्या दृष्टीत राहत नाही. पण संतांच्या ठिकाणी तसं नाही. संत म्हणजे कोण? तर सद्गुरू. आणि जर सद्गुरूंच्या सानिध्यात जर आपण गेलो तर सद्गुरू त्या भक्ताला काय करतात? तर त्या भगवंताचं स्वरूप भगवंत समोर नसताना देखील प्राप्त करून देतात. देवळात आपण गेल्यानंतर सगुण पाहतो, पण सद्गुरू संत काय करतात की त्या भक्ताला त्या भगवंताचं दर्शन जसं आहे त्या स्थितीमध्ये घडवून आणतात. आणि म्हणून ते ज्ञान प्राप्त झाल्यामुळे काय होतं? तर त्या भक्ताला त्या सुखाची प्राप्ती होते. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की भगवंताच्या ठिकाणी जरी गेलो तरी मला ते सुख जे आहे ते काही वेळेसाठीच आहे, पण संतांच्याकडे जर मी गेलो, त्यांच्या पायी जर मी तिथे स्थित राहिलो तर मला पाहिजे तेव्हा ते मला सुख ते देऊ शकतात. आणि म्हणून त्या संतांच्या जवळ मी स्थित झालेलो आहे. मी तिथे कसा झालेलो आहे? तर तिथे मी त्या संतांच्या जवळ मी सदैव म्हणूनी केला वास, नाही नाश तै ठाई. त्यांच्या जवळ ह्या सुखाचा नाश नाही. सदैव अखंडपणे त्या सुखाची प्राप्ती उपभोगता येते. कुठे? त्या संतांजवळ. म्हणजे कुठे? तर सद्गुरूजवळ. आणि म्हणून न करवे हालाचाली, निवारिली चिंता हे. आता कोणतीही हालचाल करायची गरज नाही. हालचाल म्हणजे काय? इतर त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी इतर साधनं करण्याची गरज नाही. म्हणजे कोणती? तर उपास तापास, यज्ञयाग, तीर्थाटन वगैरे वगैरे हे काहीही करायची गरज नाही. संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर, सद्गुरूच्या सानिध्यात गेल्यानंतर न करवे हालीचाली, कोणतीही हालचाल करण्याची म्हणजे कोणतेही दुसरं साधनं करण्याची आवश्यकता नाही. कारण सद्गुरू त्यांच्या कृपेने त्या भक्ताला त्या भगवंताचं दर्शन स्वरूप प्राप्त करून देतात. त्याला तो भगवंत अगदी निर्गुण निराकार कसा आहे तेही दाखवतात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की ही चिंता माझी संपली, निवारिली चिंता ही चिंताच निवारली आहे की मला भगवंत भेटेल की नाही. ही चिंता जी होती ती माझी संपलेली आहे. कारण संतांच्या ठिकाणी इतर साधनं न करता फक्त त्या भगवंताचं नामचिंतन करून त्या भगवंताची प्राप्ती आपल्याला होणार आहे. संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर ह्याचा ठाम विश्वास तुकोबारायांना झालेला आहे. म्हणून त्यांची जी चिंता होती की आता देव भेटेल की नाही, ही काय झाली आहे? लोप पावलेली आहे, ही संपलेली आहे. आणि म्हणून तुकोबाराय काय म्हणतात की तुका म्हणे निवे तनू, तुका म्हणे निवे तनू, रजकणू लागता. संतांचं महात्म्य सांगताना तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे निवे तनू. निवे म्हणजे शांत होणे, तनू म्हणजे त्रिविध ताप. हे त्रिविध ताप शांत कुठे होतात? तर रजकणू लागता. कोणाचे? संतांचे. संतांच्या चरणाची धूळ जरी त्या भक्ताला लागली तरी सुद्धा त्या भक्ताच्या आतमधले जे त्रिविध ताप आहे ते ताप शांत होतात, ते ताप नाहीसे होतात. ते त्रिविध ताप कोणते? तर आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक हे जे ताप आहेत
हे शांत होतात. आणि हे शांत झाल्यानंतर काय होतं, तर त्या सद्गुरु कृपेने त्या भगवंताची प्राप्ती होते. म्हणजे तो भगवंताचं स्वरूप आपल्याला प्राप्त होतं. आणि ह्या सुखाची प्रचिती त्या भक्ताला कुठे येऊ शकते, तर त्या भगवंताच्या ठिकाणी येईलच अशी नाही, पण त्या संतांच्या ठिकाणी, सद्गुरूच्या ठिकाणी ती प्रचिती त्या भक्ताला येईलच, असं ठामपणे तुकोबाराय सांगतात. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदे